आपण जगात वावरत असताना अनेक प्रकारच्या लोकांना भेटत असतो. आपण काय बोलतो, काय करतो, किती खर्च करतो, किती दिलखुलास असतो, या प्रत्येक गोष्टीवर लोकांचं मत तयार होतं. पण गंमत म्हणजे कितीही योग्य वागलो तरी लोक काहीतरी बोलणारच. कधी म्हणतील फुकटचं खाऊन सुटलाय, तर कधी म्हणतील ह्याला काही कामधंदा नाही. या वाक्यांनी कितीही मनाला लागलं तरी ऐकावे जनाचे, करावे मनाचे, हाच एक सोपा आणि शांतदायक मार्ग आहे. आजूबाजूला कितीही चांगलं केलं तरी लोक काही ना काही म्हणतातच. आपण बोललो तरी प्रश्न, शांत बसलो तरी प्रश्न. मग प्रश्न असा पडतो की या लोकांचं ऐकावं का नाही? आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत की समाज काय काय म्हणतो आणि आपण कसं शांतपणे, शहाणपणानं आणि आत्मविश्वासानं आपल्या मार्गावर चालत राहावं. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, ह्या वाक्याचा अर्थ आज आपण जाणून घेऊया. पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात. पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. मन मोकळेपणानं बोललं तर बकबक करतो म्हणतात. कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो असं म्हणतात. दानधर्म नाही केला तर कंजूस म्हणतात. भरपूर दानधर्म केला तर 2 नंबरचे पैसे असणार असं म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात. नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे असं म्हणतात. तब्येत चांगली असेल तर फुकटचं खाऊन सुटलाय असं म्हणतात. तब्येत कमी असेल तर काहीतरी आजार असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही कामधंदा नाही असं म्हणतात. कार्यक्रमांना नाही गेलं तर माणुसकी नाही असंही म्हणतात. लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात. आपण आपलं काम करायचं. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. लोक पायी चालू देत नाही आणि घोड्यावर पण बसू देत नाही. शेवटी आपलं आपणच ठरवायचं. जे लोक लोकांचं बोलणं मनावर घेतात त्यांनी शेवटी एवढंच लक्षात ठेवा, लोक पायाशी चादर देत नाहीत आणि घोड्यावर पण गालिचा देत नाहीत. म्हणून स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा. समजूतदारपणाने जगत वागा आणि इतरांच्या बोलण्याने विचलित न होता आपलं आयुष्य आनंदाने जगा. लोक काय म्हणतील याचा विचार न करता शहाणपणानं, आत्मविश्वासानं आणि समाधानानं आयुष्य जगा. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. जर हा विचार तुमच्या मनाला भावला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे सकारात्मक विचार वाचत राहा, ऐकत राहा. श्री स्वामी समर्थ.